हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, घेऊन आलोय तुमच्यासाठी अपडेटचा व्हिडिओ. तर नुकतीच आपल्या कोंबडीने 11 पिल्लं काढली मित्रांनो, आणि एक अंड्यामध्ये पिल्लू होतं, पण ते बऱ्यापैकी वीक होतं. रात्रभर त्याला पोटाखाली ठेवलं होतं कोंबडीच्या, पण ते काय अंड्याच्यातून बाहेरच निघालं नाही मित्रांनो. आणि आतच होतं आणि ते गुदमरून मेलं पण होतं मित्रांनो. फक्त चोच थोडीशी बाहेर निघाली होती आणि नंतर दुसऱ्या दिवशी काढलं तर ते बऱ्यापैकी मेलेलंच होतं मित्रांनो. तर मग ते टाकून दिलं आणि 11च पिल्लं होती. तर मग म्हणलं चला आता 11 पिल्लांचं छान सांभाळ करूया. तर गूळ पाणी दिलं मित्रांनो. या पाण्यामध्ये गूळ टाकलेला आहे आणि कंटिन्यू 3 दिवस आपण आता या पिलांना कोंबडींना गूळ पाणी द्यायचं आहे. मल्टीव्हिटॅमिन पण तुम्ही देऊ शकता सोबत. त्याच्यामध्ये गुळामध्ये खनिजं असतात, मिनरल्स असतात आणि बऱ्यापैकी कोंबडीचा जो स्ट्रेस असतो तो कमी करण्याचं काम हे गूळ करत असतो मित्रांनो. बऱ्यापैकी 21 दिवसाच्या जवळजवळ ती कोंबडी बसलेली असते आणि गूळ पाणी पिल्यानंतर तिला बऱ्यापैकी फ्रेश वाटतं मित्रांनो, ताजंतवानं वाटतं त्यासाठी. आणि पोट व्यवस्थित साफ होतं मित्रांनो त्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, पिलांचं पण कसं असतं, बलक असतो आणि त्या बलक बऱ्यापैकी त्याच्यावर तेच पोषण झालेलं असतं. पण बऱ्यापैकी आता नंतर एकदा तयार झाल्यानंतर पिलं गूळ पाणी दिल्यानंतर त्यांच्या पोटातून जी एक घाण असते ती सगळी घाण निघून जायचं काम गूळ पाणी दिल्यामुळे होतं मित्रांनो. आणि बऱ्यापैकी हिरवी संडास वगैरे करत असतात आणि त्यासाठी आपण गूळ पाणी द्यायला पाहिजे. आणि ह्यांना पण कसं असतं, अंड्यांना चोच मारून एनर्जी वीक झालेली असते मित्रांनो. तर एक एनर्जी येण्याचं काम गुळामध्ये असतं आणि उष्ण असतो गूळ, त्याचा गुणधर्म पण उष्ण असतो मित्रांनो. त्यामुळे काय होतं, बऱ्यापैकी सगळाच जो ट्रॅक आहे, रेस्पिरेटरी असतील, परत जो त्याचा अन्नाचा असेल, ह्या सगळ्या ट्रॅकला स्वच्छ करण्याचं काम गूळ करत असतं मित्रांनो. आणि ताजंतवानं, परत ताण त्यांचा जो आलेला असतो तो कमी होतो, ताकद येते. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी गूळ पाणी 100% दिलं पाहिजे. आणि दुसरं मित्रांनो, जेवणामध्ये त्यांच्या दाण्यापाण्यामध्ये तुम्हाला तांदूळ दिले पाहिजेत जास्त. आम्ही तांदूळ देतो इकडे, आणि ते पण छोटे तांदूळ मित्रांनो, एकदम कण्याचे तांदूळ आम्ही त्याला बोलतो. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, सध्या पावसाळा चालू आहे, तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला बाजरी त्यांना घातली पाहिजे. बाजरी उष्ण असते मित्रांनो आणि बाजरी खाल्ल्यामुळे त्यांना नॅचरली उष्णता मिळते मित्रांनो. बॉडीमध्ये ऊर्जा जास्त येण्याचं काम असतं. आणि सध्या तर पाऊस चालू आहे, झड चालू आहे, थंड वातावरण आहे. मग जमेल तर तुम्ही जास्त बाहेर सोडूच नका मित्रांनो. तर मी जास्त ह्यांना बाहेर नाही सोडत, घरातच ठेवतोय. एक 10 दिवसाची झाल्यानंतरच आपण त्यांना देऊया मित्रांनो बाहेर. मल्टीव्हिटॅमिन वगैरे आता द्यायचं आणि नंतर मग बघायचं, अँटीबायोटिक वगैरे द्यायची इच्छा असेल, गरज असेल तर तुम्ही देऊ शकता किंवा नाही देऊ शकत. नाही दिलं तरी चालतं मित्रांनो. सध्या तरी हे पिलं विक्रीसाठी नाही आहेत मित्रांनो. बघूया 1 महिन्यानंतर काय होतात, त्यांच्यामध्ये काय चेंजेस होतात, मल्टी कलरचे किती निघतात, ह्या सगळ्या गोष्टी, आणि ह्यातून किती वाचतात, किती मरतात, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो. तर एकंदरीत तुम्हाला एक अपडेट देण्यासाठी, थोडंसं इन्फॉर्मेशन देण्यासाठी, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी खास शूट केलेला आहे. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो. आणि यापेक्षाही काही वेगळी माहिती तुमच्याकडे असेल तर तुम्ही ही मला नक्की सांगा मित्रांनो, मी ती नक्की अप्लाय करेन. तर हे कसे वाटले पिल्लं, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा.